सर्वांना नमस्कार. तर आज होता दसरा. तर दसऱ्यासाठी शुभ्राच्या पप्पांनी खूप सारे फुलं आणलेले होते. म्हणजे जवळजवळ 1 कॅरेट फुलं आणलेले होते. तर एवढ्या फुलांचं काय करणार. तर मग काय, शुभ्रा आणि मी बसलो हार करण्यासाठी. तसं हार करण्याचं काम शुभ्राच्या पप्पांचं आणि शुभ्राचं आहे. पण त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलेलं होतं. तर यायला खूप उशीर झाला होता त्यांना, म्हणजे 4 वाजून गेले होते. त्यानंतर त्यांना गाड्या वगैरे सर्व धुवायचं होतं. मग मीच हार बनवू लागली शुभ्राला. आणि त्यांनी गाड्या वगैरे सर्व धुवून घेतले. मग गाड्या धुवून झाल्यानंतर त्यांनी गाड्यांना हार वगैरे घातले, दरवाजांना तोरणं वगैरे लावली. सगळीकडे छान प्रसन्न वातावरण वाटत होतं. त्यातल्या त्यात आमच्याकडे खूप पाऊस पडत होता. तर इकडे शुभ्राने पण पटकन पूजा वगैरे मांडून घेतली आणि घरच्यांनी सर्वांनी तळी भरून घेतली देवांची. त्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो गाड्यांची पूजा वगैरे करण्यासाठी. तर सर्व गाड्यांची पूजा वगैरे केली. त्यातल्या त्यात विवांच्या सायकलची पण पूजा करावी लागते. सर्वात आधी कारण त्याची सायकल तो स्वतः धुतो, तिला हार वगैरे करतो. तर त्यामुळे त्याची सायकलची पण पूजा करावीच लागते मला दरवर्षी. त्यानंतर इथे शुभ्राच्या पप्पांनी नारळ वगैरे फोडला. तर नारळामध्ये मोठा कोंब निघालेला होता. तर ते आम्हाला तेच सांगत होते, कोंब निघाला. तर असा झाला आमचा दसरा. तुमच्याकडे कसा करतात दसरा? तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.